27। तर आजच्या बातम्या या प्रकारे आहेत। 2015 मध्ये भूमिपूजन केलेले विकास कामे कधी सुरू होणार? यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरात आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी 2015 ला अनेक ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन केले होते। त्यापैकी 20% कामे झाली होती, परंतु 80% कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत। राळेगाव येथील आराध्य दैवत असलेल्या माता मंदिरात सभागृह बांधकामाचे भूमिपूजन केले होते। काम अजूनही सुरू झाले नाही। राळेगाव नगर पंचायत मध्ये आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने भाजपच्या हातात एक हाती सत्ता दिली होती। ती सत्ता टिकवून ठेवण्यात आमदार हे अयशस्वी झाले। 2015 मध्ये शहरातील अनेक प्रभागात विविध विकास कामाचे भूमिपूजन केले होते। शहरात पाण्याची समस्या आहे व त्यासाठी हातपंप प्रत्येक प्रभागात तयार केले जाईल असे आश्वासन दिले। भूमिपूजन सुद्धा आमदारांनी केले। त्या ठिकाणी आजपर्यंत कोणतेही हातपंप पाण्यासाठी सुरू झाले नाही। त्यामुळे जनतेचे विश्वासघात आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केल्याची चर्चा सुरू आहे। राळेगाव शहरातील आराध्य दैवत असलेल्या माता मंदिर येथे सभागृह बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन केले होते। तेही काम सुरू झाले नाही। त्यामुळे मंदिरातील पुजारी यांनी आमदार व भूमिपूजनासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर यांना खोट्या भूमिपूजनाची आठवण करून देण्यासाठी पत्र पाठवले, परंतु त्याचा काही फरक पडला नाही। जर 2015 मध्ये ज्या कामाचे भूमिपूजन केले ते काम सुरू झाले नाही, त्यामुळे आमदार यांनी शहरातील जनतेचा विश्वासघात केला आहे अशी चर्चा शहरात सुरू आहे। खोट्या आश्वासनाचा तोटा आमदार डॉक्टर अशोक उईके यांना समोर होणाऱ्या निवडणुकीत होणार आहे अशी ही चर्चा सुरू आहे। महेश गोयल, राळेगाव। ब्रिटिश काळापासून मध्य रेल्वेत इगतपुरी रेल्वे स्थानकाचे विशेष महत्त्व आहे। समुद्र सपाटीपासून अधिक उंचावर असल्याने प्रत्येक रेल्वे गाडीला थांबा मिळत असल्याने मोठा रोजगार उपलब्ध झाल्याने रेल्वे स्थानक हे इगतपुरी शहराची आर्थिक वाहिनी ठरली आहे। पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये भायखळा ते ठाणे दरम्यान धावली। ब्रिटिश कंपनीने ही रेल्वे सुरू केली। दरम्यान मुंबई ते दिल्ली, कलकत्ता या ठिकाणी रेल्वे मार्ग जाण्यासाठी कसारा घाट हे एक आव्हान होते। समुद्र सपाटीपासून घाटावर जाण्यासाठी 2 मार्ग उपलब्ध आहेत। 1860 च्या सुमारास इगतपुरी स्थानकाचा तर 1866 ला नाशिक रोड रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली। रेल्वेची सुरुवात झाल्यापासून इगतपुरी रेल्वे स्थानकात रेल्वे चालक व गार्ड बदलण्याचे महत्त्वाचे काम केले जात आहे। इगतपुरी ते कसारा या 18 किलोमीटर अंतरात 300 मीटर उंचीवर पोहोचण्याचे आवाहन रेल्वेला असते। त्यामुळे कसारा स्थानकातून इगतपुरीकडे येताना गाडीच्या मागे इंजिन लावावे लागते। त्यानंतर ते इगतपुरी स्थानकात काढले जाते। तसेच इगतपुरीहून कसाऱ्याला जाताना तीव्र उतार असल्याने कसारा घाटात इंजिनचा ब्रेक पॉवर तपासण्यासाठी 2 वेळेस गाडी थांबवावी लागते। थंड हवेचे ठिकाण, पावसाचे माहेरघर, आल्हाददायक वातावरण यामुळे इगतपुरी शहराचा शेकडो एकर परिसर रेल्वेच्या विविध खात्यांनी व रेल्वे वसाहतीने व्यापला आहे। आज शहरात 500 पेक्षा जास्त रेल्वेची घरे आहेत। शेकडो रेल्वे कर्मचारी व रेल्वे स्थानकात अनेक हातांना रोजगार मिळाल्याने इगतपुरीची आर्थिक वाहिनी ही स्थानक ठरत आहे। यामुळे रेल्वेने हे शहर वसवल्याची नेहमीच जाणीव होते। त्र्यंबक जाधव, नाशिक। माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या वाचन संस्कृती चळवळ अंतर्गत लोकशिक्षण वर्ग पारधी वस्ती आगरगाव येथे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला। आगरगाव येथील पारधी वस्ती मध्ये पहिल्यांदा माध्यम साक्षरता संस्थेद्वारा महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। उत्सवामध्ये संविधान जागर व्हावा म्हणून संविधानाची प्रास्ताविका गीताच्या माध्यमातून सादर करून भीमगीते गाण्यात आली। गेल्या 2-3 वर्षांपासून माध्यम साक्षरता संस्था जिल्ह्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असून भटक्या व पारधी जमातीच्या शैक्षणिक विकासासाठी सक्रिय आहे। वाचन संस्कृती चळवळीतून लोक शिक्षण वर्ग उभारून शिक्षण व कला वृद्धिंगत होण्यासाठी संस्थेचे अविरत कार्य सुरू आहे। पारधी जमातीच्या मुलांनी शिक्षणाचा व कलेचा मुख्य प्रवाहात होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन संस्था करीत आहे। याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम पार पडला।
शिक्षण वर्गात चालतं आणि हळूहळू त्यांच्या कौशल्याचा विकास कसा करता येतील या मागचा उद्देश म्हणून वाचन संस्कृती चळवळ आणि लोकशिक्षण वर्ग ह्या दोन प्रक्रिया घेऊन माध्यम साक्षरता संस्था गेले 2-3 वर्ष झाले या भागामध्ये काम करतोय। आपण गेल्या 1 वर्षापासून माध्यम साक्षरता संस्थेने इथे काम सुरू केलंय। कुठल्याही प्रकारच्या कुणाच्या आधाराशिवाय कुणाच्या मदतीशिवाय जेवढी काही मदत होते ती सगळी मदत तुमच्या आमच्या सगळ्या श्रमात नव्हते, जे काही तुम्ही योगदान देतात त्याच्यात नव्हती। आणि या प्रक्रियेमधून निर्माण झालेला जो आजचा कार्यक्रम आहे तो माझ्यासाठी किंवा संस्थेसाठी आणि निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू। आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करू। सदा अर्पण करीत आहोत, सदा अर्पण करीत माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमाना, कुंकू लाविलं रमाना, कुंकू लाविलं रमाना, कुंकू लाविलं रमाना, कुंकू लाविलं रमाना। तर बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7 आवाज महाराष्ट्राचा। धन्यवाद।